नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजू शकेल. आमचा चॅनल फक्त इंग्रजी स्पीकिंगसाठी आहे असं नाही आहे, तर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी यांच्यासाठीही आमचा चॅनल खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना इंग्रजी भाषा शिकायची आहे, ज्यांना इंग्रजी भाषेची आवड आहे, त्यांच्यासाठी पण आमचा चॅनल खूप उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रांना, प्रियजनांना पण याचा फायदा होऊन जाईल. त्याचप्रमाणे आमच्या चॅनलमध्ये एज लिमिट अशी काही नाही आहे, म्हणजे कुठल्याही एजचे विद्यार्थी किंवा कुठल्याही एजचे लोक आमच्या चॅनलवर येऊन इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात. चला तर मग आता डिरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करू. आपण लास्ट काही व्हिडिओजमध्ये महत्त्वाची वाक्य बघत होतो. ते बघता बघता आता आपण भाग 21वर पोहोचलेलो आहोत. आता आजची वाक्य आहेत ती डू नॉट, डोंट म्हणजे करू नका. डू नॉट हे आहे आणि डोंट हा त्याचा शॉर्ट फॉर्म्स आहे, त्याच्यामुळे डू नॉट, डोंट करू नका म्हणून. आता पहिलं वाक्य बघूया. पहिला काय आहे? घाई करू नका. घाई करू नका. आता घाई करू नका म्हणजे काय ना, डोंट बी इन अ हरी. डोंट बी इन अ हरी म्हणजे घाई करू नका. हे वाक्य डोंट बी इन अ हरी म्हणजे कसं केलेलं आहे ते, तर साधं वाक्य आहे, वर्तमान काळाचं वाक्य आहे, त्या थ्रू हे केलेलं आहे. ॲक्च्युली डोंट कशाला वापरतात ते आपल्याला माहितीच आहे, कारण डोंट हे वर्तमान काळातच वापरतात. डू नॉट, डज नॉट आणि डिड नॉट वापरतात ते भूतकाळ म्हणजे सिम्पल पास्ट टेन्समध्ये. इथे बघा डोंट बी इन अ हरी म्हणजे घाई करू नका, पहिलं वाक्य. आता दुसरं वाक्य बघूया. दुसऱ्यांना हसू नका. दुसऱ्यांना हसू नका. आता दुसऱ्यांना हसू नका कसं आहे ना, डोंट लाफ ॲट ऑदर्स. डोंट लाफ ॲट ऑदर्स. आता लाफ म्हणजे हसणे अँड ऑदर्स मीन्स दुसऱ्यांना, म्हणून डोंट लाफ ॲट ऑदर्स असं आहे, दुसऱ्यांना हसू नका. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य आहे दुसऱ्यांशी भांडू नका. दुसऱ्यांशी भांडू नका. वाक्य कसं आहे ना, डोंट क्वेरल विथ ऑदर्स. डोंट क्वेरल विथ ऑदर्स म्हणजे क्वेरल म्हणजे भांडू नका अँड ऑदर्स मीन्स दुसऱ्याशी, असं वाक्य आहे ते. डोंट क्वेरल विथ ऑदर्स. त्याच्यानंतर चौथं वाक्य. आपल्या स्वतःच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या स्वतःच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करू नका. आता वाक्य कसं येणार? करू नका म्हणजे डोंट येणार. डोंट इग्नोर युअर ओन पोटेन्शियल. डोंट इग्नोर युअर ओन पोटेन्शियल. आता इग्नोर म्हणजे दुर्लक्ष अँड युअर ओन पोटेन्शियल म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर. अशा प्रकारे ते वाक्य आहे, डोंट इग्नोर युअर ओन पोटेन्शियल. त्याच्यानंतर नेक्स्ट फिफ्थ वन, पाचवं वाक्य आहे सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने बोलू नका. सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने बोलू नका. वाक्य कसं आहे ना, डोंट स्पीक लाऊड इन पब्लिक एरियाज. डोंट स्पीक लाऊड इन पब्लिक एरिया. स्पीक लाऊड म्हणजे मोठ्याने बोलणे अँड पब्लिक एरिया मीन्स सार्वजनिक ठिकाणी, असं ते वाक्य आलेलं आहे. डोंट स्पीक लाऊड इन पब्लिक एरिया. देन आफ्टर नेक्स्ट इतरांवर अवलंबून राहू नका. इतरांवर अवलंबून राहू नका. आता अवलंबून राहणे म्हणजे काय? डिपेंड्स ऑन ऑदर्स म्हणजे इतरांवर, म्हणून वाक्य कसं आलेलं आहे? डोंट डिपेंड्स ऑन ऑदर्स. डोंट डिपेंड्स ऑन ऑदर्स. त्याच्यानंतर सातवं वाक्य. अनवाणी बाहेर जाऊ नका. अनवाणी बाहेर जाऊ नका. आता वाक्य कसं आहे ना, डोंट गो आऊट बेअर फुटेड. लक्षात घ्या, शब्द जो मेन शब्द आहे तो बेअर फुटेड आहे. बेअर फुटेड म्हणजे अनवाणी म्हणजे चप्पल न घालता असा अर्थ आहे त्याचा. डोंट गो आऊट बेअर फुटेड. त्याच्यानंतर 8 तुमचा संयम सोडू नका. तुमचा संयम सोडू नका. आता संयम म्हणजे पेशन्स अँड सोडू नका म्हणजे लूज, म्हणून काय आलं? डोंट लूज युअर पेशन्स. डोंट लूज युअर पेशन्स किंवा लॉस युअर पेशन्स
असं म्हटलं तरी. पेशन्स लक्षात घ्या, पेशन्स म्हणजे संयम आणि पेशंट म्हणजे रुग्ण. ते गफलत होऊ शकते, आपल्याला काय होऊ शकतं म्हणजे एक मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं, म्हणून सांगतोय संयम म्हणजे पेशन्स अँड पेशंट मीन्स रुग्ण, ते सेपरेट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य, माझा वेळ वाया घालवू नका. माझा वेळ वाया घालवू नका. आता वाक्य कसं आहे ना, डोंट वेस्ट माय टाईम. डोंट वेस्ट माय टाईम. वेस्ट म्हणजे वेळ वाया घालवणे अँड माय टाईम म्हणजे माझा वेळ, असं वाक्य आहे ते. डोंट वेस्ट माय टाईम. त्याच्यानंतर 10वं वाक्य, रिकाम टेकडा किंवा सुस्त बसू नकोस. रिकाम टेकडा किंवा सुस्त बसू नकोस. वाक्य कसं आहे ना, डोंट सीट इडियल. डोंट सीट इडल. इडल्स मीन्स रिकाम टेकडा, सुस्त असं आहे. सीट म्हणजे आपल्याला माहितीच आहे बसणे, म्हणून वाक्य कसं आलेलं आहे, डोंट सीट इडल. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं बघा, इतरांच्या वस्तू चोरू नका. इतरांच्या वस्तू चोरू नका. म्हणजे वाक्य कसं आहे ना, तर डोंट स्टील अदर्स थिंग्स. डोंट स्टील अदर थिंग्स. आता स्टेल म्हणजे चोरणे अँड अदर थिंग्स मीन्स इतरांच्या वस्तू मीन्स अदर थिंग्स. त्याच्यानंतर 12वं, नेक्स्ट 12वं काय आहे वाक्य, 12th, फुले तोडू नका. फुले तोडू नका. आता फुले तोडणे म्हणजे काय होतं, प्लक म्हणून शब्द वापरतो आपण तोडण्यासाठी, अँड फुले म्हणजे फ्लावर्स, आणि नका म्हणजे करू नये, नकासाठी डोंट यूज होतं. त्याच्यामुळे वाक्य कसं आहे ना आलेलं आहे, डोंट प्लक फ्लावर्स. डोंट प्लक फ्लावर्स असं. त्याच्यानंतर 13वं वाक्य, रस्त्यावर थुंकू नका. रस्त्यावर थुंकू नका. वाक्य कसं आहे ना, डोंट स्पीट ऑन द रोड. डोंट स्पीट ऑन द रोड. द स्पीट SPIT, स्पीट मीन्स काय, स्पीट किंवा स्पाईट म्हटलं तरी पण चालेल. त्याचं म्हणजे काय तर थुंकणे. थुंकणेला स्पाईट किंवा स्पीट म्हटलं जातं. ऑन द रोड. ऑन द रोड म्हणजे रस्त्यावर. त्याच्यानंतर 14वं वाक्य 14, इतरांना त्रास देऊ नका. इतरांना त्रास देऊ नका म्हणजे डोंट डिस्टर्ब्स अदर. डोंट डिस्टर्ब्स अदर. डोंट डिस्टर्ब्स म्हणजे त्रास देणे अँड अदर्स म्हणजे दुसऱ्यांना. म्हणजे काही काम करत असतील तर त्यांना व्यत्यय आणू नका, त्यांना त्यांचं काम करू द्या, असं एकंदरीत त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर 15वं वाक्य, हार मानू नका. हार मानू नका. आता हार मानू नका म्हणजे काय, डोंट गिव अप. डोंट गिव अप म्हणजे डोंट गिव अप म्हणजे हार मानू नका. त्याच्यानंतर 16वं वाक्य, मूर्खासारखी बडबड करू नका. मूर्खासारखी बडबड करू नका. आता बडबड करण्यासाठी एक टॉक म्हणून आहे, आणि मूर्खासारखी म्हणजे इडियट असं हे होत नाही, तर रबिश म्हणून एक शब्द होतो, म्हणजे बडबड करणे. त्याच्यासाठी रबिश RUBBISH दिलेलं आहे बघा. डोंट टॉक रबिश. डोंट टॉक रबिश म्हणजे मूर्खासारखी बडबड करू नका, म्हणजे वायफळ बोलू नका असा एकंदरीत अर्थ आहे त्याचा, म्हणून ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर 17वं वाक्य, कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका. कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका. वाक्य कसं आहे ना, डोंट फुल्ली ट्रस्ट एनीवन. डोंट फुल्ली ट्रस्ट एनीवन. आता फुल्ली ट्रस्ट म्हणजे पूर्ण विश्वास, आणि एनीवन म्हणजे कोणावरही आपण काय करता कामा नये, पूर्ण विश्वास ठेवता कामा नये, म्हणून लिहिलेलं आहे डोंट फुल्ली ट्रस्ट एनीवन. त्याच्यानंतर 18वं वाक्य, मद्यपान करून वाहन चालवू नका. मद्यपान करून वाहन चालवू नका. वाक्य कसं आहे ना, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. इथे ड्रिंक म्हणजे मद्यपान करणे, पिणे म्हणजे मद्यपान करणे, ड्रिंक वॉटर ते सेपरेट होतं, लक्षात घ्या. इथे फक्त ड्रिंक दिलेलं आहे, अँड ड्राईव्ह त्याचा अर्थ लक्षात घ्या. वाक्याचा अर्थ काय होतो त्याच्यावरून ते केलेलं आहे. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणजे ड्रिंक करून ड्राईव्ह करू नका. ड्राईव्ह करणे म्हणजे वाहन चालवणे असं दिलेलं आहे ते. त्याच्यानंतर 19वं वाक्य, निराश होऊ नका.
निराश होऊ नका. आता निराश होऊ नका. निराश होणे म्हणजे डिसअपॉइंटेड होणे. डिसअपॉइंटेड होणे म्हणून तिथे लिहिले आहे डोंट बी डिसअपॉइंटेड. डोंट बी डिसअपॉइंटेड म्हणजे निराश होऊ नका. त्याच्यानंतर 20वं वाक्य, संधी हातून जाऊ देऊ नका. संधी हातून जाऊ देऊ नका. वाक्य कसं आहे ना, डोंट लेट अपॉर्च्युनिटीज पास बाय. डोंट लेट अपॉर्च्युनिटी पास बाय म्हणजे संधी हातून जाऊ देऊ नका. अशा प्रकारे हे वाक्य आहेत. ही खूप महत्त्वाची वाक्य आहे डोंटची, कारण डोंटची आपण यूज करतो. काही करू नका म्हणून ज्यावेळी सांगतो त्यावेळी ती आपण यूज करतो. त्याच्यामुळे खूप महत्त्वाची आहे आणि डेली यूजेसमध्ये पण ती येतात. म्हणजे आपण ज्यावेळी बोलतो, काही बोलायचं असतं, म्हणजे सांगायचं असतं की करू नका म्हणून, त्यावेळी पण आपण ही मोस्टली यूज करतो. त्याच्यामुळे खूप महत्त्वाची आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ती करा. कारण केव्हा कोणती वाक्य आपल्याला बोलावी लागतील हे आपल्याला सांगता येत नाही. कारण स्पेसिफिक वाक्यच बोलावी लागतील असं नाही. ज्यावेळी दुसरा बोलणार त्यावेळी आपण रिप्लाय देतो. तो रिप्लाय देताना कसा रिप्लाय देतो हे मेन आहे. कारण तो रिप्लाय देत असताना आपल्याला माहीत नसतं की तो काय बोलणार आहे. तो काय बोलणार आहे ते आपल्याला माहीत नसतं. त्यावेळी आपल्याला सर्व वाक्यही यायलाच पाहिजे आणि लक्षात असायला पाहिजे. म्हणून ही वाक्य आम्ही देत आहोत. आतापर्यंत महत्त्वाची वाक्याचे 21 पार्ट्स झालेले आहेत. अगोदर आपण जे व्हिडिओज केले आहेत त्यामध्ये आपण इंग्रजी कसं बोलावं त्यासाठी मेन काय आहेत म्हणजे काय आहेत, अजून हेल्पिंग्स व्हर्ब्स आहेत, परत अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे सगळे आपण बघितलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप करून आलेलो आहोत. आता ही वाक्य तुम्हाला जर येत नसतील तर तुम्ही मागे जी रचना आपण केलेली आहे, कारण मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे रचना आहे, की आपण रचना कशी करतो त्याच्यावर वाक्य होतं. आणि ही डोंट आहे ती ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की डोंट आहे म्हणजे ही निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, बरोबर ना. निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, त्यामुळे ती व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि ती व्यवस्थित करा. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तुमच्या हेल्पसाठी. तुम्हाला माहितीच आहे आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण आम्ही बरेचसे व्हिडिओज दिलेले आहेत. त्याप्रमाणे सेंटेन्स देत असतो, वर्ड्स देत असतो. त्याचप्रमाणे त्याच्यावर व्हिडिओज पण देत असतो. म्हणजे कसं ती तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल, तुमची व्हॅकॅब्युलरी चांगली होईल. त्याच्यामुळे ती व्यवस्थित लक्ष देऊन करा. तिथे जाऊन भेट द्या, तिथे पण तुम्ही बरंच काही शिकू शकता. त्याच्यामुळे तिथे आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ म्हणून. तिथे पण आम्ही सिरीज देत असतो, परत कंटेंट रायटिंग असते, अजून बरंच. आणि त्यामध्ये आम्ही स्पेसिफिकली काय करतो तर इंग्रजी जास्त यूज करतो. म्हणजे कॉन्व्हर्सेशन कसं होतं, इंग्रजी मराठी असं कॉन्व्हर्सेशन कसं होतं हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. त्यामुळे प्रतिलिपी अकाउंट पेजवर तुम्हाला एंटरटेनमेंट पण मिळेल, प्लस तुम्हाला एज्युकेशन पण मिळेल. म्हणून तुम्हाला सांगतो आहे की प्रतिलिपी अकाउंट पेजला पण आमच्या फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आम्ही रिसेंटली लिंक्डइन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत. त्याचं आहे स्वप्नील, स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी अकाउंट पेज स्मिताचा भाऊ आहे, लक्षात घ्या. यावर पण लिंक्डइन अकाउंटवर पण आम्ही थोडीफार माहिती देत असतो. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन काही कळलं नसेल तर बॅक जाऊन जे व्हिडिओज दिलेले आहेत, समजावून सांगितलेले ते समजून घ्या आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या. घाई गडबड करू नका, कारण घाई गडबड करून काही होणार नाही. उशीर लागला तरी चालेल, पण व्यवस्थित लक्ष देऊन करा. अंडरस्टँडिंग करून घ्या अँड दॅन आफ्टर फॉरवर्ड, पुढे जा. कळलं ना. त्याच्यानंतर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत व्यवस्थित करा, लक्ष देऊन करा. धन्यवाद.